प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघानं सामना जिंकत असताना दिमागदार पद्धतीने या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश सुनिश्चित केला। नुकताच झालेला सामना आपण रणजित कट्टेपाडील किंग्स 11 आणि साईकृपा आर्यन्स या दोन संघादरम्यान पाहिला, ज्यामध्ये साईकृपा आर्यन्स संघानं सहज विजय संपादित करत असताना मात्र त्या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान अजूनही कायम ठेवलं। तुर्तास मैदानावरती सुरू असणारा या स्पर्धेतील तिसरा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। श्री गणेश स्पोर्ट्स कळंबोली संघ ज्यानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। हा घेतला गेलेला निर्णय कितपत योग्य आहे हे मात्र या दोन आघाडीच्या फलंदाजांना या ठिकाणी साबित करावं लागेल। सलामीवीर फलंदाजांची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। स्ट्रायकिंग एंडला आहे फलंदाज रोशन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय दर्शन आणि गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र आपण राजू यांना पाहतोय। आय थिंक या वर्षीच्या हंगामामध्ये पहिल्यांदा राजू गोलंदाजी करतील। मागील आठवड्यामध्ये जी स्पर्धा झाली होती, ज्या स्पर्धेनं आपण कळंबोली क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात केली, त्या स्पर्धेमध्ये आपल्या वैयक्तिक कारणास्तव उपस्थित राहू शकले नव्हते। सकाळच्या स्पर्धेमध्ये जरूर संघामध्ये होते, परंतु त्यांना गोलंदाजी करण्याची वेळच त्या सामन्यामध्ये आली नाही। आणि सध्याच्या घडीला जर पाहिलं तर राजू नरळे मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात। हवे एंडकडनं गोलंदाजी होईल। सामन्याला होती सुरुवात। स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय रोशन उतेकर, आणखीन एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू म्हणून रोशन उतेकरची सातत्यानं आपण गणना करतो। बॅटनं प्रहार काढायचा प्रयत्न, बॅटीचा बॉटम आहे, इथे मात्र डेंजर एंडकडे आहे फलंदाज। दैव बलवत्तर या ठिकाणी बढावं लागेल रोशनचं, माफ करा नॉन स्ट्रायकिंग एंडचं दर्शनचं, कारण दोनही खेळाडूंमध्ये थोडंसं मिसकम्युनिकेशन आपल्याला पाहायला मिळालं होतं। डायरेक्ट हिट जर का झालं असतं तर दर्शनला मात्र माघारी परतावं लागलं असतं, परंतु दैव बलवत्तर सिंगल धावफलकावरती आले। धावसंख्येचा श्री गणेश आपण या ठिकाणी पाहतोय आणि ज्यांचं नुकतंच आमच्या मुख्य मंचावरती शुभागमन झालंय। खऱ्या अर्थानं कळंबोलीच्या राजकीय वर्तुळामधील आणखीन एक दमदार नेतृत्व, एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, युवा नेतृत्व, अर्थातच सन्माननीय ॲडव्होकेट तुषारदादा पाटील साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं। त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। सामना क्रमांक 3 पहिल्या सत्राचा खेळ मैदानावरती सुरू आहे। क्षेत्ररक्षणामध्ये बदल निश्चितच संभवत आहेत, कारण डावखुरे हाताचा फलंदाज आहे। डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे। अर्थातच इनफिल्ड ऑफसाईडला जर पाहिलं तर सर्वच्या सर्व क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये, म्हणजे हे खुला चॅलेंज असणार आहे दर्शनसाठी। व्ही शेपमध्ये सर्वाधिक फलंदाजी या फलंदाजाची आपण निश्चितच पाहिली आहे। गतवर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये प्रभावित करणारा खेळ, परंतु इथे मात्र पहा मिस टायमिंग स्ट्रोक, थोडासा आक्रमक होण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये अपेक्षित आणि फलंदाज मात्र होतोय बाद। पहिला गडी गमावलाय श्री गणेश स्पोर्ट्स कळंबोली संघानं। थोडंसं खराब शॉट सिलेक्शन म्हणता येईल दर्शनचं। पहा इनफिल्डचा जर आपण विचार केला तर पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे। ऑनसाइडला 2च क्षेत्ररक्षक होते आणि त्यापैकी एक अर्थातच लॉंगॉनच्या रिजनला निवडलं गेलं। हे कुठेतरी क्रिकेटमध्ये तुम्हाला चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करता येणं गरजेचं आहे। अगदी चेंडू इनफिल्ड वरतून टॅप केला असता तरी देखील त्या ठिकाणी 4 धावा होऊ शकल्या असत्या। आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू तुम्ही लेग साईडला लपेटण्याचा प्रयत्न कराल तर अशा प्रकारचे मिस टायमिंग स्ट्रोक्स आपल्याला निश्चितच पाहायला मिळतील। युवा खेळाडूंमध्ये ती गुणवत्ता आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये पहा या पद्धतीनं अगदी सरळ सरळ बॅटनं हा चेंडू खेळून काढलाय। कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता। पहिला चौकार या इनिंग मधला आपल्याला निश्चितच पाहायला मिळतोय। अजूनही पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक आहे। राजू नरळे सारखा एक वेगवार आणि तेज तर्रात गोलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय, परंतु अजितनं मात्र आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केलेत, परंतु दुसऱ्या चेंडूवरती इथे प्रत्युत्तर येणं अपेक्षित होतं। वेगवान गोलंदाजाचं प्रत्युत्तर, यष्ट्यांचा वेध आणि विकेट नंबर 2 अजित बॅक टू द पॅव्हेलियन।
पाहतोय दुसरा फलंदाज गमावला गेलाय. खरं तर धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करत असताना अजित मोठा फटका खेळायचा मानस होता. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये आणि वेगवान गोलंदाजांचं प्रत्युत्तर हे अपेक्षित असतं. या दरम्यान जर आपण पाहिलं तर आमच्या मुख्य मंचावरती सिटीजन मेडिकोचे सर्व आदरणीय हेमंतभाई चौधरी यांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं. वेलकम सर, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. बरेचसे मान्यवर मंडळी सध्याच्या घडीला आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात आणि या तमाम मान्यवरांचं मात्र आपण करूयात शब्दसुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. यावेळेला पॅडलाईन वरचा चेंडू होता. मनगडाच्या साह्याला चेंडू वळवला. रनिंग बिटवीन द विकेट कमालीची या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. सिंगलला डबल मध्ये परिवर्तित केलं जात आहे आणि या दुहेरी स्वरूपाच्या धावेनं संघ पुढे सरकत असताना 2 गडी बाद 7 ही धावसंख्या धावफलकावर. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय 2 आघाडीचे फलंदाज या ठिकाणी गमावले गेलेत. असं वाटलं होतं की कदाचित हा निर्णय अंगलट येतोय की काय. पुन्हा एकदा ऑनसाइडला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येत आहेत. जोपर्यंत चेंडूची उचल होईल परत फेकी होईल तोपर्यंत मात्र सिंगल आपण धावफलकावरती पाहतोय. षटक समाप्त होत आहे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती 2 गडी बाद 8 धावा. तर पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त. एकूण धावा धावफलकावरती आल्या त्या 2 गडी बाद 8. तर पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा आपण धावफलकावरती पाहतोय. 8 धावा या ठिकाणी धावफलकावरती आल्यात. एकूणच जर पाहिलं तर विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी आज आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळतात. स्वर्गीय संभाजीराजे घोरपडे स्मृती चषक 2025 खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख होती. खरं तर प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सदैव साथ देणारं असं हे व्यक्तिमत्व होतं आणि कळंबोली क्रिकेटसाठी देखील संभाजीराजेंचं खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला मिळालंय. असंख्य आठवणी आहेत आणि त्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा मात्र आपण आज कळंबोली शहरामध्ये पाहतोय. षटक क्रमांक 2 या ठिकाणी मात्र आपण पाहिला लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला जातोय. स्क्वेअर लेग पंचांचा 9 चेंडूचा इशारा. ओव्हर वेस्ट हाईट कमरेच्या उंचीच्या वरचा हा चेंडू होता आणि कदाचित हेच कारण होतं की हा चेंडू बिमर संबोधला गेला. एकूण धावा या चेंडूवरती आल्या 9 चेंडू प्लस 2 अर्थातच 3 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 8 धावा धावफलकावरती होत्या. नाणेफेकीचा कौल ज्या वेळेला तुम्ही जिंकता त्यावेळेला तुमच्याकडे मुभा असते की तुम्ही क्षेत्ररक्षण निवडता की फलंदाजी, परंतु इथे मात्र गोलंदाजी ऐवजी फलंदाजी निवडली गेली. श्री गणेश स्पोर्ट्स कळंबोली या संघाच्या माध्यमातून कैलासजी जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि या संघानं घेतला गेलेला हा जो धाडसी निर्णय होता ना, या दरम्यान नागपूर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा मानस. खरं तर प्री मेडिटेट ज्यावेळेला तुम्ही होता ना त्यावेळेला गोलंदाजाला ते आणखीनच सोयीस्कर ठरतं. ज्यावेळेला चेंडू रिलीज पॉईंटला येईल त्यावेळेला तुम्हाला तुमचा स्टान्स बदलायचा आहे किंवा तुमचा फुटवर्कचा वापर करायचा आहे. चेंडू रिलीज करण्या अगोदर अर्थातच गोलंदाज रनअप वरती असताना जर का तुम्ही तुमच्या पावलांचा वापर केलात तर मात्र चाणक्य बुद्धीनं गोलंदाजी करताना बहुतांश गोलंदाज आपण पाहतो आणि हेच कारण आहे की जर का तुम्हाला एक यशस्वी गोलंदाज व्हायचा असेल तर मात्र तुम्हाला या सर्व गोष्टी रीड करता आल्या पाहिजेत आणि एक यशस्वी फलंदाज व्हायचा असेल तर या चाणक्य बुद्धीने मात्र तुम्हाला फलंदाजी करता येणं हे निश्चितच गरजेचं आहे. यावेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू तटवला जातोय. या दरम्यान आपण पाहिलं तर ज्यांचं शुभागमन आपल्याला या मुख्य मंचाच्या दिशेनं पाहायला मिळत आहे आजच्या या स्पर्धेचे प्रमुख उद्घाटक आणि
आणि अर्थातच जनसामान्यांचा आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, एक दमदार नेतृत्व, माजी कोकण शिक्षक मतदारसंघ माजी आमदार आदरणीय बाळाराम पाटील साहेबांचं या मुख्य मंचाच्या दिशेने आपल्याला शुभागमन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक कणखर नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे आणि खऱ्या अर्थानं सदैव तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारं एक दमदार नेतृत्व आदरणीय बाळाराम पाटील साहेबांचं या ठिकाणी या मुख्य मंचावरती शुभागमन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यांच्या शुभ हस्ते मात्र आपण या षटकानंतर निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळते आणि ज्यांच्या शुभ हस्ते मात्र या स्पर्धांचा शुभारंभ आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. तर मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आमदार आदरणीय बाळाराम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा व्यासपीठाचा उद्घाटन सोहळा आपण या ठिकाणी संपन्न होताना पाहतोय. त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय गोपाळ शेठ भगत साहेब, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब, युवा नेतृत्व त्यात सन्माननीय तुषारदादा पाटील साहेब, त्याचबरोबर माजी महिला बालकल्याण समिती सभापती पनवेल महानगरपालिका सन्माननीय मोनिकाताई महानवर मॅडम, त्याचबरोबर सन्माननीय प्रकाशजी महानवर साहेब, या सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते, त्याचबरोबर युवा नेते सन्माननीय रामदासजी महानवर साहेब देखील आपल्या समोर जोडले गेलेत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सन्माननीय भरतदादा नारायणवर साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना, व्यासपीठाचा हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना अतिथी इथे मात्र व्यासपीठाचं उद्घाटन सोहळा पार पाडतायत. तर तमाम मान्यवरांना मात्र एक विनंती असेल की चला आता मात्र आपण विकेटच्या दिशेने मॅच थांबवायचे. पंच प्लीज. व्यासपीठाचा ऑफिशियल उद्घाटन सोहळा पार पाडला गेलाय आदरणीय माजी आमदार बाळू शेठ यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर हे सर्वच मान्यवर अतिथी मात्र विकेटच्या दिशेने जात असताना आपण पाहू शकता. मोनिकाताई महानवर असेल, विजय शेठ खानावकर असेल, दिनकरजी पोपेटा, रामदासजी महानवर, सचिनजी ठोंबरे, त्यानंतर आपण पाहतोय की तुषारदादा असतील, त्याचबरोबर पाहतोय की ज्यांचं नुकतं शुभागमन झालंय आदरणीय जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे साहेब, शहर प्रमुख तुकाराम शेठ सरग साहेब, आणि त्याचबरोबर पाहतोय की ओमकार दादा देखील आमच्या समोर जुडले गेले. त्या तमाम मान्यवरांचा आपण धन्यवाद आणि आभार व्यक्त करूयात. मॅचच्या दिशेने मात्र आपण जाऊयात थोड्याच वेळामध्ये, परंतु या संपूर्ण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा इथे मात्र पार पाडला जातोय. एक सुंदर देखणी क्रिकेटची स्पर्धा. सुधीरजी ठोंबरे साहेब देखील आमच्या समोर जुडले गेलेत, तुकारामजी सरग साहेब देखील आमच्या समोर जुडले गेलेत. तमाम मान्यवरांचा मात्र मनपूर्वक आभार. भरतदादा असतील, अजितजी असतील. चला दोन्ही टीमचे दोन्ही खेळाडू, सर्व खेळाडू आपण लाईनअप करून घ्यायचंय विकेटच्या दोन्ही बाजूने. प्लीज एक मी विनंती करेन सर्वांना की मान्यवर आलेले आहेत ते तुम्हाला शुभेच्छा देणार आहेत. मी सर्व खेळाडूंना एक विनंती करतो, या मॅच साठी जे खेळाडू खेळत आहेत त्यांनी विकेटच्या दोन्ही बाजूला लाईनअप करून घ्यायचंय. स्वप्नीलजी जाधव असतील, दुदुस्कर साहेब असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय रामदासजी शेवाळे साहेब असतील, सुधीरजी ठोंबरे असतील, ओमकारदादा असतील, तुकारामजी असतील, त्याचबरोबर आपण पाहतो विजय शेठ खानावकर, दिनकरजी पोपेटा, विक्रमजी पवार, मोनिकाताई महानवर, रामदासजी महानवर, प्रकाशजी महानवर, गोपाळजी भगत साहेब असतील, आदरणीय माजी आमदार साहेब, अर्थातच
सर्व हे मान्यवर इथे मात्र या संपूर्ण स्पर्धेच्या उद्घाटन सोहळा परी इथे उपस्थित आहेत. याबद्दल नक्कीच आपण सर्वांचा आभार व्यक्त करूयात. संभाजी घोरपडे एक नाव नव्हे तर ही एक विचारधारा आहे जी मात्र आज देखील प्रत्येक तरुणाईच्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा देत राहते. एक असा चेहरा जो मात्र सदैव प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये आवर्जून पाहायला मिळायचा. एक असा चेहरा ज्याने मात्र सदैव युवकांच्या पाठीशी उभं राहत त्यांचं पालकत्व आपल्या हातामध्ये घेतलं होतं की काय. एक असा चेहरा ज्याने मात्र निस्वार्थपणे सदैव प्रामाणिकपणे मैत्रीची साथ निभावली. एक असा चेहरा जो मात्र प्रत्येकाला आपलासा वाटायचा. तो चेहरा आज आपल्या बरोबर नाहीये, परंतु त्याच्या असंख्य साऱ्या आठवणी आज देखील आपण पाहतोय की जगण्याची एक वेगळी ऊर्जा देऊन जात आहेत. त्या काळजातला प्रत्येक ठोका हा मात्र संभाजीराजे हा ठोकावून सांगतोय, परंतु फक्त आणि फक्त उरल्या त्या आठवणी. आणि या सर्व आठवणींना पुनश्च एकदा उजाळा देणारी ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सचिनजी ठोंबरे यांचं मी विशेष कौतुक करेन, कारण की या संपूर्ण स्पर्धेला कव्हर करत असताना मात्र त्यांनी देखील पडद्यामागची प्रमुख भूमिका निभावली. कौतुक तर मी श्री गणेश स्पोर्ट्स क्लबचं करेन. कौतुक तर मी अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक कमिटीचं करेन. आभार मी व्यक्त करेन अर्थातच दगडी चाळ मित्रमंडळाचं करेन, कारण की यांच्याशिवाय ही क्रिकेटची स्पर्धा अपूर्ण आहे. श्रीफळ वाढवून या संपूर्ण स्पर्धेच्या विकेटचं पूजन इथं मात्र केलं जातं. संभाजी घोरपडे साहेब आज ते नाहीयेत आपल्या बरोबर, परंतु वर्षी देखील यॉर्कर हे समीकरण जर कुठे असेल तर त्याचं नाव फक्त आणि फक्त एकच, स्वर्गीय संभाजी घोरपडे. आपण पाहतोय की आज भावना पुन्हा एकदा हुरपाळल्यात. आज अश्रू अनावर होत नाहीयेत. अंगावरती शहारे, डोळे पाणावले गेलेत, हृदयाच्या ठोक्यांची फडफड थोडीशी वाढले, कारण की आज पुन्हा एकदा संभाजी आम्हाला आसपास जाणवत आहेत. ते नाहीयेत परंतु त्यांचा आवाज आज देखील कानांमध्ये येतोय. ते नाहीयेत परंतु त्यांची दृष्टी आज देखील डोळ्यांमध्ये एक ऊर्जा देऊन जाते. ते नाहीयेत परंतु आज देखील सावली बरोबर आपल्या पाठीशी कोणीतरी वावरतंय हीच चाहूल देऊन जातात. हे संभाजी आहेत जे मात्र सदैव आपल्या पाठीशी आज देखील एक ताकद बनवून पाहतायत. हे नाव नाहीये मित्रांनो, ही एक विचारधारा आहे जी मात्र सदैव युवकांना एक वेगळी ऊर्जा देते, सदैव प्रामाणिक राहण्याची ऊर्जा देते, सदैव या समाजाच्या प्रती एकनिष्ठ राहण्याची प्रेरणा देते, सदैव आपण मित्र मैत्रीचं नातं एकनिष्ठेप्रमाणे वागण्याची ताकद आपल्याला देते. आणि म्हणूनच मित्रांनो आज संभाजी नाहीयेत परंतु या नावाची विचारधारा जोपर्यंत कळंबोली क्रिकेट असेल तोपर्यंत ही विचारधारा प्रत्येक युवकाला एक वेगळी ताकद आणि एक वेगळी ऊर्जा देईल. मी जरूर आभार व्यक्त करतो आदरणीय आमदार साहेबांचं, कारण की आदरणीय आमदार साहेबांचे ते खंदे समर्थक होते. आणि विशेष करून या मैदानावरती ज्या ज्या वेळेला बाळूशेठ येतील त्या त्या वेळेला मात्र आवर्जून संभाजींबद्दल दोन शब्द आणि त्यांची महिमा जरूर ते गातील. राजकारणाच्या प्लॅटफॉर्मवरती होत असतं, परंतु या समाजामध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा सामाजिक भान ठेवणं देखील तेवढीच काळाची गरज आहे. आणि असाच एक दुवा, असाच एक धागा जो आपल्यामधून निसटलाय अर्थात स्वर्गीय संभाजी राजे आणि यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये या सर्व मान्यवरांनी उपस्थिती दर्शवत पुन्हा एकदा दाखवलंय की हो आम्ही समाजकारण देखील जाणतो. सर्वांचा आभार व्यक्त करूया. सर्वांना व्यासपीठावरती पुनश्च आपण आमंत्रित करूयात. दिनकरजी पोपेटा साहेब असतील, रामदासजी महानवर असतील, अरुणजी हुगर, विजय शेठ खानावकर, त्याचबरोबर आपण पाहतोय की कोळीकर साहेब देखील आमच्या समोर जुडले गेलेत. प्रकाश दादा असतील, विक्रमजी पवार साहेब असतील, आदरणीय जिल्हा प्रमुख मार्गदर्शक रामदासजी शेवाळे साहेब असतील,
बाळूशेठ देखील आमच्या समेत जुडले गेले. तुकारामजी सरक साहेब, ओमकार दादा असतील, गोपालजी भगत साहेब असतील, त्याचबरोबर आपण पाहतो की तुषारजी पाटील साहेब असतील, मोनिकाताई महानवर असतील, अजित व्यक्त करतो आणि थेट घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. चला मॅच सुरुवात करायची आहे. 2 षटकांचा होतो खेळ समाप्त. 15 धावफलकावरती पाहायला मिळतात. यस ओमकार. चंद्रकांतजी मुळीक साहेब मुकादम आमच्या समेत जुडले गेलेत. आपलं देखील मोस्ट वेलकम असेल. यावं आपण व्यासपीठावरती. स्वप्नीलजी असतील, सुधीरजी असतील, या सर्वांचा आभार. दुधुस्कर साहेब असतील, यांचं मी आभार व्यक्त करतो. जाऊयात मैदानाच्या दिशेने. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज राजू नराळे पुन्हा एकदा सज्ज. राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील पंचांकडे. दाद जोरदार होती. आत्मविश्वास थोडासा कमी जाणवतो की काय. थेट फेकी आपण पाहतो एसटी रक्षकाच्या दिशेने दिली गेली आहे. थोडीशी चुकीची फेकी म्हणावी लागेल. 2 पेक्षा जास्त काही नाहीये. 2 धावा वेगाने इथे मात्र कंप्लीट केल्या गेल्या. 17 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज राजू नराळे एक अनुभवी गोलंदाज, एक अप्रतिम गोलंदाज, परिपक्व गोलंदाज. याच्या भात्यामध्ये देखील खूप चांगले शस्त्र आहेत. त्यांचा ऑफ ब्रेक जो आहे ना वेगामध्ये येणारा, तो सदैव फलंदाजांची मिश्किल इथे मात्र आपण पाहतोय की मजा घेत असतो. त्यांचा यॉर्कर कडे प्रश्न विचारत असतो. त्यांचा स्लोअर वन डोकेदुखी बनत असतो. आणि असा मिश्रित स्वरूपाचा गोलंदाज अर्थातच राजू नराळे बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10 ते 15 पावलांची धाव पंचांच्या डाव्या इष्टकडून पुन्हा एकदा. अकुटापाची लाईन होती. यावेळेस मात्र ऑन साइडला पूल केलाय. मिसड्रायव्हिंग स्ट्रोक. नो मॅन रिझन मध्ये चेंडू लँड झालाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती धावत येत आहेत, परंतु 2 धावा देखील वेगाने कंप्लीट होत आहेत. हॅलो हॅलो, थोडंसं थांबायचं प्लीज. मी भरतदादांना विनंती करेन. नाही, मॅच चालू द्या. डीजे थांबवतोय आपण. भरतदादा आपण पुढे यायचंय, कारण की आता मात्र व्यासपीठावरती होणारे सर्व स्वागत सत्कार हे तुमच्या शुभ हस्ते आम्ही पार पाडणार आहोत. तर थोडीशी जबाबदारीची भूमिका आता तुम्हाला निभवायची आहे. तर प्लीज तुम्ही आता इन ऍक्शन मोडमध्ये यायचे. तर सर्वप्रथम या व्यासपीठावरती एक असा चेहरा जो मात्र सदैव आणि सदैव युवकांच्या पाठीशी, या प्रभागातील, या विभागातील, या तालुक्यातील, या पंचकृषीतील प्रत्येक जनतेच्या पाठीशी एक हक्काचा आवाज बनू पाहतोय. आदरणीय माजी आमदार बाळारामजी पाटील साहेब यांचा एक विशेष मान सन्मान आमच्या व्यासपीठावरती आम्ही पार पाडतोय. तर मी विनंती करेन भरतदादांनी की आपण पुढे यावं. आपले शुभ हस्ते आपले सर्वांचेच लाडके मार्गदर्शक आणि आज या व्यासपीठावरचे आपल्या सर्वांचेच लाडकं नेतृत्व अर्थातच माजी आमदार बाळूशेठ यांचा विशेष मान सन्मान आपण पार पाडायचा आहे. जिल्हा प्रमुख रामदासजी शेवाळे साहेब यांचा इथे मात्र विशेष सन्मान पार पाडायचा आहे. माथाडी कामगार असतील, ड्रायव्हर चालक मालक असतील,
नवतरुण असतील, विद्यार्थी असतील, यांच्या पाठीशी मात्र आपण पाहतोय की सदैव आणि सदैव एक वेगळी भूमिका ज्यांची मात्र सदैव सेवेची राहिली आहे, अर्थात आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब यांचा विशेष मान सन्मान इथे मात्र पार पाडला जातोय. तर मी साहेबांचे विशेष आभार व्यक्त करेन, कारण की या स्पर्धेला पार पाडत असताना मात्र त्यांनी दिलेलं सहकार्य निश्चित स्वरूपाने न विसरण्यासारखं आहे. याबद्दल त्यांचं देखील तोंड भरून कौतुक. यानंतर पुढील सन्मान अर्थातच महाराष्ट्र राज्य सरचिटणीस युवक अर्थात तुषारदादा यांना मी विनंती करेन की आपण पुढे यावं. तुषारदादा पाटील, एक विशेष मान सन्मान इथे पार पाडला जातो, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. एक हरहुन्नरी युवा नेतृत्व यांचा इथे मात्र सन्मान पार पाडला जातोय, याबद्दल नक्कीच मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आज विशेष करून आमच्या विनंतीला मान देऊन तिथे उपस्थित झाले, त्याबद्दल धन्यवाद देखील व्यक्त करतो. स्कोर 21-21. यानंतर पुढील सन्मान मी विनंती करेन गोपाळजी भगत साहेबांना की आपण यावं. माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका भरतजी यांना विनंती असेल की आपले शुभ हस्ते आपण माजी नगरसेवक गोपाळजी भगत साहेब यांचा देखील मान सन्मान पार पाडायचा आहे. यानंतर मी विनंती करेन माजी नगरसेविका पनवेल महानगरपालिका अर्थातच मोनिकाताई महानवर यांना की आपण पुढे यावं. आपलं देखील मी धन्यवाद व्यक्त करेन, कारण की सदैव आपण पाहतोय श्री गणेश मित्र मंडळ असू द्या किंवा दगडीचाळ मित्र मंडळ असू द्या, त्यांच्या बरोबर सदैव देखील आपली सहकार्याची भूमिका असते. याबद्दल नक्कीच मी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमचं देखील सहर्ष स्वागत करतो. खूप खूप आभार. यानंतर मी विनंती करेन माजी नगरसेवक पनवेल महानगरपालिका अर्थात विजय शेठ खानोकर साहेब, आपण देखील यावं. आपलं देखील मी धन्यवाद व्यक्त करेन, कारण की ही स्पर्धा आपल्याशिवाय अपूर्ण आहे. आपलं दिलेलं सहकार्य, आपलं दिलेलं योगदान हे आमच्यासाठी सदैव 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 खूप मोलाचं राहिलंय, आणि याबद्दल मी तुमचा देखील एक विशेष स्वागत सत्कार पार पाडतो आयोजकांच्या माध्यमातून. त्याचा आपण मोठ्या मनाने स्वीकार करावा. या मैदानावरती होणाऱ्या सर्व शिस्तबद्ध स्पर्धा याच्यामध्ये मात्र आपण पाहतोय की सर्वाधिक मोठा सिंहाचा वाटा जर का कुणाचा असेल तर ते म्हणजे विजय शेठ खानावकर, आणि याबद्दल नक्कीच आपण त्यांचा कौतुक करत त्यांचा आभार व्यक्त करूयात. यानंतर मी शहर प्रमुख अर्थातच तुकारामजी सरक साहेबांना विनंती करेन की आपण यावं. आपला देखील आम्ही सन्मान पार पाडतोय. एक जबरदस्त युवा नेतृत्व जे मात्र यानंतर विनंती करेन दिनकरजी पोपेटा साहेब यावं आपण, कारण की क्रिकेट आणि क्रिकेट प्रति सदैव ज्यांनी मात्र सहकार्याची भूमिका दर्शवली आहे, आणि कळंबोली क्रिकेट अगदी चांगलं कसं होईल, अगदी शिस्तबद्ध कसं होईल, किंवा या पलीकडे जाऊन कळंबोलीचं क्रिकेट अगदी कसं मोठं होईल, यासाठी मात्र ज्यांनी मात्र खूप चांगलं असं योगदान दिलं दिनकरजी पोपेटा साहेब, आपलं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्यानंतर मी प्रकाश दादा यांना देखील विनंती करेन की आपण देखील पुढे यावं. आपलं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करूया. यानंतर मी विनंती करेन यशस्वी युवा उद्योजक अर्थातच एक असं चेहरा जो मात्र आज काहीतरी करू पाहतोय युवकांसाठी, अर्थात ओमकार दादा यांना मी विनंती करेन की ओमकार दादा आपण पुढे यायचंय. आपलं देखील आम्ही एक विशेष सन्मान पार पाडू, तर आपण यावं ओमकार दादा. रामदासजी शेवाळे साहेब यांचे चिरंजीव, आणि खऱ्या अर्थानं सांगायचं म्हणलं तर की यशस्वी युवा उद्योजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते, उच्चभू शिक्षित असं हे नेतृत्व आहे. काळाला गरज आहे सुशिक्षित तरुणाईची, आणि याच्यामध्ये आपण पाहतोय की ओमकार दादा खूप चांगलं योगदान दर्शवत आहेत. तर नक्कीच मी ओमकार दादांचा देखील आभार व्यक्त करतो, याचा आपण स्वीकार करावा. यानंतर माथाडी कामगार नेते अर्थातच रामदासजी महानवर साहेब आपण देखील यावं. आपलं देखील आम्ही सन्मान पार पाडतोय. येस, त्यानंतर आमचे मुकादम साहेब चंद्रकांतजी मुळीक आपण यावं, कारण की मुकादम म्हणलं तर जबाबदारी खूप मोठी असते. मी तर असं म्हणेन की लोखंडाच्या वजनापेक्षा अधिक भार खांद्यांवरती सर्व कर्मचाऱ्यांचा असतो मुकादमाच्या, आणि असे आमचे शांत संयमी आमचे मुकादम अर्थात चंद्रकांत साहेब यांचा देखील आम्ही इथे मान सन्मान पार पाडतोय. यानंतर मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की थोडंसं आपण बसायचंय, कारण की आदरणीय आमदार साहेब मार्गदर्शन करतील आपल्याला, 2 शब्द या स्पर्धेसाठी आपल्याला देतील, आणि त्यानंतर आभार व्यक्त करत या मान्यवरांना मात्र आपण रवानगीसाठी निरोप देणार आहोत.
मी शेवाळे साहेब असेल, तुषारदादा असेल, सर्वांनाच विनंती करतो, विजय शेट यांना विनंती करतो, गोपाजी भगत साहेबांना विनंती करतो, आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे, कारण की आदरणीय माझे आमदार इथे मात्र थोडंसं मार्गदर्शन करतील. या कणबोली शहरातला एक अतिशय हसतमुख आणि क्रिकेटवर मनस्वी प्रेम करणारा चेहरा संभाजीच्या रूपानं आपल्यामध्ये कार्यरत होता. गेल्या वर्षी दुर्दैवानं त्यांचं निधन झालं. क्रिकेटशी कायम एकनिष्ठता, कायम बांधिलकी राखणारा, कायम विचारासोबत राहणारा आणि हाडाचा कार्यकर्ता ही संभाजीची माझ्या दृष्टीनं ओळख. त्याच्या स्मरणार्थ आज आपण मंडळींनी क्रिकेटच्या या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत. सुरुवातीला संभाजी घोरपडे याला आम्हा सर्वांच्या वतीनं आदरांजली अर्पण करतो. एक जीवापाड प्रेम करणारा सहकारी संभाजीच्या जाण्यानं आपण साऱ्यांनीच हरवलेला आहे. क्रिकेटची मनस्वी आवड, एखाद्या माणसाला आपलं मानलं तर त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा हा तरुण सहकारी खरं तर अतिशय फिट होता. सातत्यानं धावपळ, व्यायाम, क्रिकेट खेळणं हे चालू असतानाही ऐन तारुण्यामध्ये गेला. ज्या पद्धतीनं संभाजी हॉस्पिटलला ॲडमिट असताना त्या ठिकाणी कळंबोलीतल्या तरुणांची वर्दळ होती, तीच खऱ्या अर्थानं माझ्या दृष्टीनं संभाजीच्या आयुष्यातली कमाई होती. पैशानं संभाजी गरीब असेल, पण मनानं संभाजीसारखा श्रीमंत माणूस मिळणं अवघड आहे, याचा उल्लेख या ठिकाणी मी करायला मागतोय. एक अतिशय मनस्वी प्रेम करणारा कार्यकर्ता संभाजीच्या रूपानं आपण गमावलेला आहे. त्याच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण ही स्पर्धा आयोजित केलीत, त्याबद्दल तुम्हा साऱ्या सहकाऱ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. या स्पर्धेचं विधिवत उद्घाटन झालं असं आमच्या साऱ्यांच्याच वतीनं जाहीर करतो. आणि हे करत असताना 1-2 मिनटं आपण सारेजण स्तब्ध उभे राहून संभाजीला आदरांजली अर्पण करूया, अशा पद्धतीची विनंती मी आपल्याला करतो. धन्यवाद. बघा, मी एक विनंती करेन, आपण भावपूर्ण श्रद्धांजली इथे अर्पित करणार आहोत. तर मी विनंती करतो, माझा आवाज ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोहोचतोय त्यांना कळकळीची विनंती करेन, काही क्षणार्धांची इथे भावपूर्ण श्रद्धांजली आपण अर्पण करणार आहोत. तर प्लीज आपण जिथे आहात तिथे स्तब्ध उभं राहायचंय. कॅप्स, गॉगल काढून घ्या थोडंसं मित्रांनो, एक विनंती करेन मी तुम्हाला. एक साथ सावधान, श्रद्धांजली अर्पण करूयात. ओम शांती. बघा आमदार साहेब, तुम्ही विनंती केली आणि मैदानाच्या पलीकडे त्या साईडला देखील काही लहान मुलं खेळत होती, ते देखील शब्द उभे राहिलेत. ही प्रेरणा आहे, हे प्रेम आहे जे साहेबांनी कमवलंय. अर्थात ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला की पैशाने ते नक्कीच गरीब असतील, परंतु मैत्रीने सर्वाधिक श्रीमंत जर का कोण होता तर तो म्हणजे आपला सर्वांचाच लाडका अर्थातच संभाजी होता. नाव बॅक टू द क्रिकेट. व्यासपीठावरती आपण पाहतो की सर्व मान्यवर एकमेकांशी मात्र चर्चा करतायत, एकमेकांचा आभार व्यक्त करतायत, धन्यवाद व्यक्त करतायत, गळा भेट घेत आहेत.
बघा, राजकारणाच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधामध्ये येऊन ठेवतात, परंतु समाजकारण पार पाडत असताना मात्र खांद्याला खांदा लावून समाजाबरोबर उभं राहणं ही काळाची गरज आहे आणि आपली प्रमुख भूमिका आहे. हेच आपल्याला आवर्जून पाहायला मिळतं या चेहऱ्यांच्या माध्यमातून. जिल्हा प्रमुख असतील, माजी आमदार साहेब असतील, हे काहीशी चर्चा करतायत, नगरसेवक साहेब असतील, आपण पाहतो शहर प्रमुख असतील, सर्वच जण एकत्र बसून काहीशा चर्चा करतायत. अगदी मोनिका ताई देखील आपण पाहतोय की सर्व आयोजकांबरोबर चर्चा करतायत, तुषारदादा देखील सर्वांची चर्चा करतायत. या संपूर्ण स्पर्धेला मात्र पार पाडत असताना मात्र खूप चांगली कामगिरी आपण सर्वांनी केलीत. हा प्रवास इथं नाही थांबला पाहिजे, हा प्रवास सदैव चालतच राहिला पाहिजे. या साऱ्या शुभेच्छा आणि सदिच्छा निश्चित स्वरूपाने सर्व मान्यवर इथे मात्र आयोजकांना देत आहेत. एक निर्धार उराशी बाळगला होता, एक चंब मनाशी बांधला होता की ही स्पर्धा आम्हाला थाटामाटात इथे शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करायची आणि जेव्हा स्पर्धा आम्ही आयोजित करू त्यावेळेला मात्र कुठल्याही प्रकारचा राजकीय भेदभाव आम्ही ठेवणार नाही आहोत. या समाजामध्ये वावरत असताना मात्र आम्ही सर्वजण एक आहोत आणि सर्वजण आम्ही एका कुटुंबातले आहोत, हीच मात्र काहीशी सांगणारी ही स्पर्धा आज मात्र आपल्याला पाहायला मिळते. सर्वांसाठी मात्र आपण पाहतो की चहा पाण्याचा कार्यक्रम इथे आयोजित केला गेलाय. अगदी अगदी आपण पाहतोय की सकाळची सुंदर देखणी मॅच आणि हातामध्ये चहाचा प्याला, याहून अधिक सुंदर आयुष्य काय असू शकतं. समोर मॅच आणि हातामध्ये चहा, याहून अधिक मोठं सुख मला तर वाटतं या जगामध्ये कुठे नाहीये. तर नाव बॅक टू द क्रिकेट, जाऊयात मॅचच्या दिशेने, जिथे मात्र आपण पाहतो 31 धावा स्कोर कार्ड वरती केल्या गेल्यात. 32 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि प्रत्युत्तरा दाखल मात्र आपण पाहतोय की ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच छोटा पॅकेट बिग डायनामोज राहुल जाधव, आणि दुसरीकडे मात्र आपण पाहतोय की बॉक्स टाईप क्रिकेट जगतात मधील एक अप्रतिम नाव, वेगाचा दर्जेदार बादशाह अर्थात मंगेश बागल. तर अमनजी लोहिया देखील व्यासपीठावरती आहेत आमच्या, तर त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. राजेश असतील, रुपेश असतील, दगडीचा संपूर्ण मित्र परिवार असतील, सचिनजी ठोंबरे अर्थात शिवा असतील, त्याचबरोबर आपण पाहतोय की अजितजी भानुसे साहेब असेल. मी सर्वांचंच आभार व्यक्त करतो, कारण की या संपूर्ण स्पर्धेला पार पाडत असताना आपल्या सर्वांचंच योगदान हे सर्वाधिक मोठं राहिलं. प्रत्येकाने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केलाय आणि हा खारीचा वाटा आता मात्र डोंगराप्रमाणे वाटू लागलाय. हे योगदान असतं, हे मैत्रीचं नातं असतं, जे मात्र इथं घट्टपणे इथे सांभाळलं गेलं. मित्रांनो, मित्रांसाठी वेळ देत राहा, कारण की आपल्या अनुपस्थितीमध्ये आपल्या घरच्यांबरोबर आपले मित्रच असतात. हे कळंबोली क्रिकेटने दाखवलंय, कारण की स्वर्गीय संभाजीराजे यांचं निधन झालं आणि त्याच्यानंतर मात्र कळंबोली क्रिकेटच्या माध्यमातून एक खूप मोठा निधी उभारला गेला. मित्र असंच म्हणेल की मैत्रीच्या सर्व सीमा कळंबोली क्रिकेटने ओलांडल्यात की काय असं म्हणावं लागेल. लाखोंचा धनाराशीचा एक छोटासा एक मदतीचा हात म्हणून कळंबोली क्रिकेटने मात्र संभाजी घोरपडे यांच्या पाठीशी उभा केला. अगदी त्यांच्या कुटुंबाला कुठेतरी एक छोटीशी साथ म्हणून खूप चांगली मदत आर्थिक रूपी कळंबोली क्रिकेटने दिली. आणि त्याच्यानंतर जर का सांगायचं म्हणलं तर आदरणीय विजय शेठ असतील, यांनी देखील जबाबदारी घेतली की हो मी देखील त्यांच्या कुटुंबाप्रमाणे बरोबर उभा आहे. प्रकाशदादा असतील, मोनिकाताई असतील, रामदासजी असतील, शेवाळे साहेब असतील, सर्वांनी सांगितलं की आज संभाजी नाही आहेत, परंतु त्यांचं कुटुंब हे आमचं कुटुंब आहेत. आदरणीय आमदार साहेबांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने त्यांना सहकार्याची भूमिका दर्शवली. आणि आता मात्र आपण पाहतो की या स्पर्धेतून हे सर्व जर रजा घेतात. ओमकार दादा देखील या स्पर्धेची रजा घेत आहेत आणि रामदासजी मात्र या स्पर्धेचा आनंद घेत व्यासपीठावरती थांबणार आहेत अशी त्यांनी ग्वाही दिली आहे. तर नक्कीच मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आज जिल्हा प्रमुख आदरणीय रामदासजी शेवाळे साहेब यांची उपस्थिती आपल्याला लाभली, याबद्दल नक्कीच मी त्यांचं कौतुक करेन, कारण की सदैव युवकांच्या पाठीशी एक वेगळी मदतीची हाक, सहकार्याची भूमिका रामदासजी शेवाळे साहेबांची राहिली आहे. याबद्दल आभार व्यक्त करत त्यांना देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. माजी आमदार साहेबांनी मात्र ज्या प्रकारे मार्गदर्शन केलं, खऱ्या अर्थानं याच्याने एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे मला तरी, आणि नक्कीच ही ऊर्जा या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप खूप प्रेरणादायी राहणार आहे. काय बसायलाच मागा नाही तर बस की बाबा. बस.
चला विनंती असेल संघर्ष बी संघ आणि त्याचबरोबर परेश इलेव्हन. चला टॉस साठी यायचंय. पिंक आर्मी परेश इलेव्हन चला यायचंय आपण. त्याचबरोबर संघर्ष बी आपणास देखील विनंती करतो. थोडासा टी ब्रेक आमच्या व्यासपीठावरती घेतला गेलाय, त्याच्यामुळे कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडासा मी पॉज दिलाय. दिलगिरी व्यक्त करतो कारण की चहापेक्षा श्रेष्ठ दुसरं काही नाही सध्या तरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. हलकासा ओव्हर पिच चेंडू ऑफ साईडला लॉग ऑफ च्या डोक्यावरून टिपिकल राहुल जाधव येतोय ब्रँडेड षटकार. येणारे 20 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता असेल पहिल्या षटकामध्ये. इथे मात्र आपण पाहतो की पाऊंचार घेतला गेलाय राहुल यांच्या माध्यमातून अजिश यांचा. यावेळेस मात्र वेगवान चेंडू होता, निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूच्या माध्यमातून मात्र आपण पाहतो की 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला या षटकातला. शेवटचा एक बॉल येणं बाकी आहे. हमजा खान आमच्या समोर जुडले गेलेत, आमचे गुणलेखक मित्र. खूप चांगली भूमिका त्यांची देखील आपल्याला मागील 2 स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि पीटीसीचे ऑफिशियल स्कोरर देखील झालेत की काय असं म्हणावं लागेल, कारण की सकाळ मीडिया ट्रॉफी अर्थात सकाळ चॅम्पियन कप 2025 जो पार पाडला गेला सकाळ वृत्तवाहिनीच्या माध्यमातून, तिथे किरणजी दळवी यांनी ऑफिशियली सांगितलं की हमजा खान आता आमच्या पीटीसीचे ऑफिशियल स्कोरर आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा देऊयात. तर पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त. 13 धाव धावफलकावरती आल्यात. अर्थातच बिनबाद 13 ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. कैलास जाधव 13 रन, 2 षटकार 1 वाईट. किती बॉल किती यस सांगतो मी तुम्हाला, 18-19. कैलास जाधव पाहायला मिळतील का, कारण की या वर्षीच्या हंगामामध्ये काय लयबद्ध आपल्याला पाहायला मिळतात. नुकतीच त्यांच्या गावी एक खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा पार पाडली गेली आणि त्या स्पर्धेमध्ये ॲज अ आयकॉन ते खेळले आणि त्यांच्या संघाने विजेतेपद देखील पटकावलं. तर खूप अभिमानाची गोष्ट आहे, खूप कौतुकाची गोष्ट आहे. गोलंदाज एक असा खेळाडू असतो ना मित्रांनो, जसं वय वाढत तसं त्याची अॅक्युरेसी वाढते की काय असं म्हणावं लागेल. कारण की याचं एक उत्तम उदाहरण व्यासपीठावरती आहे, ते म्हणजे विक्रम पवार. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे स्वर्गीय संभाजी घोरपडे. आणि याचं एक उत्तम उदाहरण जर का कोण असेल तर मी म्हणेन की आता कैलास जाधव देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज रोशन उतेकर आलेत. तर रोशन उतेकर मात्र बॉलिंग मार्कवरती सज्ज झालेत. कमी उंचीचा लांब लचक रनअपचा आणि तेवढाच भेदक असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र एलआयजी एंड कडूनचा मारा करेल. येस, पुढील सामन्यासाठी टॉस साठी यायचं विनंती करतो मी, वारंवार कॉल देतोय. संभाजी घोरपडे साहेब यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये येणारा पुढचा सामना अर्थात संघर्ष बी वर्सेस परेश इलेव्हन. तर परेश इलेव्हन संघ, चला आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर प्लीज यावं आपण. चला विनंती करेन मी, परेश इलेव्हन संघ यायचं आपण. राईट मोवर द विकेट गोलंदाज रोशन उतेकर. हलकासा ओव्हर पिच चेंडू ड्राईव्ह केला गेलाय, बॅक टू द बॉलर, स्ट्रेट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. ही स्पेशालिटी आहे मंगेश साळुंके यांची, कारण की सातत्याने ते टर्फ क्रिकेट खूप चांगले खेळतात. आणि जेव्हा टर्फ क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता तर नो डाऊट तुमच्याकडे ना व्ही शेपमध्ये खेळणं खूप गरजेचं असतं, कारण की ऑन साईडला ऑफ साईडला धावा जास्त नसतात. परंतु जर का तुम्ही सरळ खेळला तर तिथे अधिक धावा मिळतात. आणि सातत्याने तिथं प्रॅक्टिस सेशन देखील कर्नाळ्याच्या टर्फ मैदानावरती असतं. आणि उद्या टर्फ मैदानावरती कर्नाळ्याच्या एक खूप मोठी क्रीडा स्पर्धा होणार, लाखाची क्रीडा स्पर्धा होणार आहे. आणि तिथं मंगेश आपल्याला जरूर पाहायला मिळेल. रिव्हर्सिव्ह खेळायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये असेल, संपर्क नीट नाही होतंय, परंतु दैव बलवंत पाहायला मिळतंय. चांगलं क्षेत्ररक्षण बंटी याचं आपल्याला पाहायला मिळतंय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बंटी याचं. कौतुक करावं लागेल आपल्या टीमसाठी. 2 अमूल्य धावा त्यांनी रोखल्यात. तर चव्हाण इथे आलेले आहेत, परेश इलेव्हन संघाचे संघनायक. या वेलकम असेल आपलं व्यासपीठावरती, यावं आपण. विजय चव्हाण, तर यायचं आपण. तर संघर्ष बी संघ, चला मी विनंती करेन संघर्ष बी संघनायक हलक्या हाताने. यावेळेस मात्र आपण पाहतोय की
3 धावा येतात या चेंडूवरती. 19 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि पुढील सामन्यासाठी आपण पाहतो परेश इलेव्हन संघाचा संघनायक इथे आलेला आहे, संघर्ष बी संघ. संघर्ष बी संघाचे संघनायक, चला वारंवार आम्ही तुम्हाला विनंती करतोय. आणि बघा, ज्यावेळेला तुमचे संघनायक टॉस साठी येतील ना, त्यावेळेला निर्धार बांधून या. जर मी टॉस जिंकलो तर माझा निर्णय काय असेल, कारण की बहुतेक वेळेला असं होतं की टॉस जिंकला जातो आणि त्याच्यानंतर आलेला संघनायक असं म्हणतो की मी माझ्या टीम बरोबर बोलून तुम्हाला सांगेन. त्याच्यामध्ये भरपूर अवधी दडला जातो. त्यामुळे मी विनंती करेन की जेव्हा तुम्ही टॉसला याल त्यावेळेला उराशी एक चंब बांधून या. टॉस जिंकलो तर आमचा निर्णय काय असेल. त्यामुळे अतिरिक्त वेळ आपल्याला वाचवता येईल, कारण की आज शनिवारचा दिवस आहे, काही मॅचेस एक्स्ट्रा आहेत ॲज कम्पेअर टू रविवार. त्यामुळे प्लीज मी विनंती करेन की आपण अशा प्रकारचा वेळ वाचवण्याचा प्रयत्न करू. यावेळेस मात्र आपण पाहतोय लेग बिफोर द विकेट, पायचीची मागणी. सागर यांनी मात्र ही मागणी उचलून धरली आणि मात्र राहुल यांना करार दिलाय बाद. हॅलो, लाजवाब, खूप सुंदर संगीत इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. ऐकविरावरती लिहिलं गेलेलं हे संगीत, आणि या एका संगीताने मात्र आपण पाहतो की व्यासपीठावरती अक्षरशः ऊर्जा निर्माण केली काय म्हणावं लागेल. बघा, चिकू माझ्याबरोबर जुडला गेला. चिकू, ज्या ज्या वेळेला डीजेच्या माध्यमातून अशी गाणी ऐकायला मिळतात ना, त्यावेळेला मात्र सतत कॉमेंट्री करत असताना एक प्रेशर असतो, तो रिलीज होतो कम्प्लिटली, आणि एक वेगळं ना व्हायब्रेशन बॉडीमध्ये निर्माण होतं, ज्यामुळे कॉमेंट्री करत असताना अधिक उत्साह निर्माण होतो, अधिक मजा येते, आणि ज्यामुळे आपण पाहतो की वातावरणामध्ये एक वेगळा उत्साह जो मात्र सर्वांनाच खूप वेगळा आनंद देऊन जातो. एकीकडे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये होणारे षटकार, फटकेबाजी, विकेटचं पतन, धावा गोळा करणं, हे जे समीकरण, आणि त्याला मात्र संगीताची साथ, हे समीकरण जर का जुडलं गेलं ना, एक वेगळीच मजा आहे. तर मी प्रकाश दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते, मोनिकाताई आपण देखील यावं. आपल्या दोघांना मी विनंती करेन की आपल्या दोघांच्या शुभ हस्ते इथं मात्र आम्ही टॉस कंप्लीट करतोय. पनवेल महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका, महिला व बाल कल्याण स्थायी समिती सभापती अर्थातच मोनिकाताई महानवर आणि प्रकाश दादा यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जातो. परेश इलेव्हन वर्सेस संघर्ष बी. बघा, निर्णय इथं सांगायचा आहे, जो असेल तो. किती बॉल किती? परेश इलेव्हन सारा टॉस तुम्ही जिंकलात, निर्णय सांगायचा आहे. 12 बॉल 12 पाहिजेत. 12 बॉल 12 पाहिजेत. थोडासा एक हाती सामना आपल्याला पाहायला मिळतो, परंतु यावेळेस गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर कन्सिस्टंट म्हणावं लागेल, अर्थातच कैलास जाधव. अचूकतेचं माहेरघर जर का कोण असेल ना, तर ते म्हणजे कैलास जाधव. मागील 2-3 वर्षामध्ये स्वतःला ज्या प्रकारे तराशलाय ना त्यांनी, कौतुकांचा वर्षाव. कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग, कधी भेदक मारा, व्हेरिएशनने त्यांची नटलेली गोलंदाजी आहे ना, सतत फलंदाजांची डोकेदुखी बनते. बघा, संघाने पारितोषिक जिंकलंय नाही जिंकलंय हा खेळाचा भाग आहे, परंतु मी माझ्या संघामध्ये कितपत योगदान देऊ शकतो ना, हे त्याहून अधिक महत्वाचं आहे. आणि या गोष्टीसाठी मात्र कैलास जाधव यांनी ज्या प्रकारे स्वतःला वाहून दिलाय ना, हा एक चर्चेचा विषय बनलाय. मागील 2-3 स्पर्धेमध्ये मी पाहतोय त्यांची भेदक गोलंदाजी, अक्षरशः फलंदाजांची डोकीदुखी बनवलेत. ज्या प्रकारे ते यष्टांना उद्ध्वस्त करतायत, ज्या प्रकारे ते विकेट संपादित करतायत, ज्या प्रकारे ते चिंगूस गोलंदाजी करतायत ना, मी तर एवढंच म्हणेन की कैलास जाधव पुन्हा एकदा तरुणाईमध्ये अवतरलेत की काय असं म्हणावं लागेल. जेवढ्या चांगली गोलंदाजी त्यांनी त्यांच्या सुरुवाती क्रिकेटिंग करिअरमध्ये नाही केली ना, त्याहून अधिक देखणी गोलंदाजी आता मात्र आपल्याला त्यांच्याकडून मागील 2-3 वर्षामध्ये पाहायला मिळते. ओव्हर द विकेट, यावेळेस मात्र फसवा चेंडू होता. अक्षरशः फलंदाजाला भाग पाडलं होतं की काय हवेमध्ये खेळण्यासाठी, परंतु चेंडू थोडीशी लांबी कमी गाठतोय. ट्रॅप रचला होता, अगदी खेळाडूच्या थोडासा समोर चेंडू लँड झालाय, आणि इथे मात्र आपण पाहतो की सिंगलने धावसंख्या वधारली गेली आहे. 12 चेंडूमध्ये 12ची आवश्यकता होती. हे षटक खूप निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये जर का 3 ते 4 धावा खर्च केल्या गेल्या तर या मॅचला एक वेगळा आकार आणि उकार मिळेल. कैलास जाधवकडे ती क्षमता आहे, ती कुवत आहे, आणि या गोष्टींचा वापर तो करणार का? मॅच अटीतटीची झाली पाहिजेच, ही एक प्रेक्षकांची अपेक्षा. कोण जिंकेल कोण हारेल याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाहीये. आम्हाला हवंय ते म्हणजे फक्त आणि फक्त एंटरटेनमेंट. यावेळेस मात्र आपण पाहतो भेदक मारा.
चांगला चेंडू डिलिव्हर केला गेला. यॉर्कचा वापर इथं मात्र आपण पाहतो टो क्रशिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळालाय. कैलास जाधव बांधून ठेवलं गेलंय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता पीटीसीच्या स्क्रीनवरती खूप चांगलं प्रक्षेपण अर्थातच आपण पाहतोय की आमचे कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि यावर्षी जर का सांगायचं म्हणलं तर मला असं वाटतं की आमचा लाईव्हचा कॅमेरामॅन थोडासा दरवर्षीपेक्षा पाठी गेलाय. त्याच्यामुळे स्टेजचं कव्हरिंग असेल, मैदानाचं कव्हरिंग असेल ते खूप चांगलं पाहायला मिळेल. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू होता. नीटसा समजू शकले नाही. थेट फेकी आपण पाहतो मॅनेजरच्या दिशेने केली गेली आहे. संजय पार्ले तिथे उपस्थित आहेत. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकाच हंगामामध्ये एकदंत संघाने कळंबोलीच्या पलीकडे जाऊन जेवढ्या ट्रॉफ्या आणल्यात ना, हा एक विक्रमच म्हणावा लागेल कळंबोली क्रिकेटमधला. कारण की एक दंत संघ ज्या संघाची बांधणी कैलास जाधव यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली केली गेली. सुरेश मरी असतील, संजय पार्ले असतील, कैलास असतील, रुपेश असतील, राजेश असतील, या 5 खेळाडूंच्या माध्यमातून या संघाची बांधणी केली गेली. ज्याच्यामध्ये गजानन बोडरे भावडे आपल्याला पाहायला मिळाला. कंटिन्यू त्या स्पर्धेमध्ये कंटिन्यू त्या संघाबरोबर आपल्याला जोडलेला पाहायला मिळाला. असे काही खेळाडूंनी त्याच्यानंतर सातत्याने संघामध्ये थोडेसे फेरबदल होत गेले. कळंबोलीतील भरपूर सारे खेळाडू ज्यांनी मात्र डगआउट शेअर केलं एकदंत संघाचं. आणि खूप चांगला बोलबाला एकदंत संघाचा राहिला. अगदी पुणे असेल, सातारा असेल, त्याच्यानंतर नगर परिसर असेल, पालघर, विरार या सर्व परिसरामध्ये एकदंत संघाने मात्र कळंबोलीचं क्रिकेट काय असतं हे अभिमानाने सांगितलं. आणि प्रत्येक विभागामधून जिथे जाईल तिथून एकतरी ट्रॉफी ही कळंबोलीसाठी आम्हाला आणायची हा चंब त्यांचा राहिला. आणि आपण पाहतो की त्या संघाचे मॅनेजर अर्थातच संजय पार्ले यष्टांच्या मागे तटस्थ उभे. ओरपी चेंडू होता ऑन साइडला खेळला गेलाय. रोशन येत चेंडूवरती. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते. एक पेक्षा जास्त काही नाहीये. स्कोर कार्डकडे थोडंसं मी तुमचं लक्ष वेधतो. स्कोर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 27. येणारं लक्ष आपण पाहतो की अद्याप देखील 7 चेंडू 5 धावांची आवश्यकता. हा निर्धाव चेंडू आला तर सामना थोडासा मी असं म्हणेन की शेवटच्या षटकापर्यंत जाईल. कैलास तो चेंडू डिलिव्हर करतील का? राईट ओव्हर द विकेट कैलास पुन्हा एकदा. यावेळेस मात्र आपण पाहतोय की अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये चेंडू सरसावतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या पाठी जात आहेत. एक कंप्लीट दुसरीसाठी कॉल आणि 2 धावा मात्र वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. षटकाचा होतोय खेळ समाप्त आणि येणारं समीकरण 6 चेंडू 3ची आवश्यकता. तर जरूर आपण पाहतोय की व्यासपीठावरती भरतजी नारायणवर साहेब या संपूर्ण स्पर्धेला मात्र कव्हर करत असताना ज्यांचं मात्र सर्वाधिक मोठं अमूल्य असं सहकार्य लाभलंय. अर्थातच भरत दादा यांचा आपण आभार व्यक्त करूयात, जे मात्र आज आमच्या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिले. मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि कालच जर का सांगायचं म्हणलं तर अजितजी भानुसे त्यांचे खंदीर समर्थक यांच्या माध्यमातून एक चांगलं पोर्ट्रेट, एक चांगली फ्रेम त्यांच्या रंगरूपाची जी बनवली गेली, खूप चांगली ती फ्रेम मला पाहायला मिळाली. अजित तुझं देखील कौतुक करेल. फक्त त्या फ्रेम बद्दल मला तुझ्याशी चर्चा करायची आहे. तर थोडा वेळ भेटला तर यस आपण देखील बोलूयात. अजित तुझं देखील मी आभार व्यक्त करतो. तर याच दरम्यान आपण पाहतोय की प्रदीप स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आदरणीय संदीप साहेब यांचं इथे मात्र शुभागमन होत असताना तर त्यांचं देखील वेलकम करूयात. कदाचित काल रॉयल संघाबरोबर विजेतेचं जे सेलिब्रेशन होतं ते सेलिब्रेट करत असताना रात्री घरी यायला उशीर झाला की काय असं म्हणावं लागेल. आणि उशिरा का ना होईना परंतु व्यासपीठावरती डोळे मोठे त्यांचे पाहायला मिळतात, म्हणजे झोप अपुरी. वेलकम करूया संदीप दादांचं. कारण की या पंचकृषीमध्ये सर्वाधिक दर्जेदार खेळाडूंची उत्पादने विश्वासाने इथं मात्र खेळाडूंपर्यंत अल्प दरामध्ये योग्य दरामध्ये मात्र पुरवण्याचं काम जर का कोण करत असेल तर ते म्हणजे प्रदीप स्पोर्ट्स आहेत. आणि नो डाऊट प्रदीप स्पोर्ट्स म्हणजे एक लीडिंग ब्रँड बनत चालला रायगडमधला. आणि याचेच प्रोप्रायटर आदरणीय संदीप दादा खलाटे यांचं मात्र आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती करूयात. अगदी भरपूर स्टेटस कळंबोलीकरांच्या अक्षरशः रॉयलच्या विजयाने भरभरून आपल्याला पाहायला मिळाले. आणि रात्री 4 वाजताचा स्टेटस मी पाहिला संदीप दादांचा. आणि मी असं म्हणलं की कुठेतरी सर्वांना उशीर झालाय घरी येण्याचा आणि आज उशिरानेच येतील, परंतु आलेत याबद्दल नक्की मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. जाऊयात मैदानाच्या दिशेने. आता मात्र औपचारिकता शेष राहिली या मॅचची. 1 धावेची आवश्यकता असेल. स्कोर इज नाव लेवल. रिओ स्वीपच्या माध्यमातून यावेळेस मात्र ठोकला गेला फटका. माफ करा, ऑन साइडला ठोकला गेला हा फटका. चौकार येतोय. कौतुक विजयी संघाचं. बॉल द्यायचा आहे, चला बॉल द्यायचा आहे प्लीज. परीक्षेलन संघ प्लीज बॉल द्यायचा आहे.